निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी अध्यात्म आणि लौकिक जीवन यांचा सहज सोपा मेळ साधून आयुष्य सुंदरपणे जगण्याचा मार्ग आप्पासाहेब धर्माधिकारी दाखवतात। निव्वळ उपदेशापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर त्यांचा विशेष भर। नानासाहेब धर्माधिकारी यांनी मुहूर्तमेढ रोवली ती समर्थ रामदास स्वामी आध्यात्मिक बैठकीची। समाजोपयोगी अशा या उपक्रमाला लोकांचाही भरघोस पाठिंबा लाभला। तोच प्रयत्न नानासाहेब यांचे पुत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सुद्धा निरंतर सुरू ठेवलाय। आतापर्यंत विविध समाजोपयोगी प्रकल्प या माध्यमातून धर्माधिकारी पिता पुत्रांना राबवले आणि त्याचाच भाग म्हणून राज्यातल्या विविध भागात आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या बैठकीच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। यापैकी मुंबईतल्या अभियानामध्ये स्वतः आप्पासाहेब यांनी सहभाग घेतला। याशिवाय आप्पासाहेबांचे असंख्य अनुयायी ठाण्यामध्ये या अभियानात सहभागी झाले होते। नवी मुंबईतही त्यांच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त सहभाग मिळाला। यासोबतच रायगडमध्येही लोकांनी या मोहिमेत आपलं योगदान दिलं। याखेरीज जळगावातही लोकांचा चांगला प्रतिसाद या अभियानाला मिळाला। धारावी सायन इथं नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। यावेळी हजारोंच्या संख्येनं प्रतिष्ठानच्या सदस्यांनी हजेरी लावली। महापौर आणि राज्यपालही याला उपस्थित होते। यावेळी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी सीमा दाते यांनी। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आलं आहे। माझ्यासोबत आप्पासाहेब आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। सर, आज अभियान राबवण्यात आलं आहे स्वच्छतेविषयी, त्याबद्दल काय सांगाल? स्वच्छताविषयी अभियान आहे, कारण काय स्वच्छता ही फार आयुष्याला माणसाला महत्त्वाची आहे। त्या माणसाला महत्त्वाचं नाही, पशु पक्षी प्राण्यांना सगळ्यांना आवश्यक आहे। जेव्हा हवा खराब होते, पाणी खराब होतं, सांडपाण्याची भूमिका आहे। आज सुद्धा सगळ्या ठिकाणी बघतो आपण सांडपाण्याची जी साठा होण्याची जी डबकी आहेत किंवा ठिकाणं आहेत, अशी खोलगट ठिकाणं आहेत, ही अशी होऊ नयेत। आणि काय होतं याच्यामुळे डास तयार होतात, वेगळ्या प्रकारच्या माशांची भूमिका तयार होते, नंतर त्यापासून वेगळे होणारे रोग तयार होतात आणि रोगाला नाव ठेवता येत नाही असे वेगळ्या प्रकारचे रोग तयार होत असतात। त्यासाठी स्वच्छता ही फार सांडपाण्याची आणि सांडपाणी सुद्धा आता महत्त्वाचा एक मुद्दा आहे। त्याच्यामध्ये सांडपाणी हे सुद्धा एका ठिकाणी साठवू नये आणि साठलं त्याच्यावर काहीतरी वेगळ्या प्रकारची क्रिया जंतुनाशक वगैरे काहीतरी टाकावी आणि ती टाकून त्याचा नाश पुढे होईल, डासांची आळी होईल असं प्रत्येकाने असं घ्यायला पाहिजे। आणि दुसरीकडे स्वच्छताची भूमिका जी आहे आज माणसाला फार आवश्यक आहे। काय आवश्यक आहे की आज जी भूमिका आपण बघितली, सगळीकडे घाण, कुठेही जा तुम्ही नाक धरून काही ठिकाणी नाक धरून जावं लागतं आणि ही जी घाण सगळीकडे पडली जाते आणि प्रत्येक मनुष्य जी वेगवेगळ्या ठिकाणी टाकत राहतो, अशी न टाकता प्रत्येकाने जागृती येऊन अंतःकरणामध्ये प्रत्येकाच्या आतमध्ये अशी तयारी व्हायला हवी की आपण केलेला कचरा आपण आपल्या जवळ ठेवायचा आणि योग्य ठिकाणी देऊन टाकावा। मग ही सुद्धा वेळ अशी येणार नाही की सगळी 10, 5, 50 माणसं एका ठिकाणी येतील आणि मग त्यासाठी कचरा गोळा करायचे कार्य करतील। ही सुद्धा वेळ येऊ नये। प्रत्येकाने हे जर कार्य केलं तर अशी वेळ येणार पण नाही। महाराष्ट्रामध्ये ही स्वच्छता मोहीम राबवली जाते, कुठे कुठे आणि कशा प्रकारचं स्वरूप आहे या मोहिमेचं? महाराष्ट्रामध्ये आता सगळ्या प्रकारे नगरपालिका, नगरपरिषद आणि कॉर्पोरेशन एवढेच आम्ही महत्त्वाच्या शहरं जी आहेत ती आजच्या दिवसाला घेतलेली आहेत आणि ह्याच्यापुढे प्रत्येक महिन्याला आम्ही करणार आहोत आणि आता ह्याच्यापुढे पुढच्या आठवड्यामध्ये सगळे खेडेगाव ग्रामपंचायत एरिया सगळ्या करणार आहोत। 4100 किलोमीटरचा जो परिसर आहे तो स्वच्छ करायचा आजचा तुमचा संकल्प आहे, त्याविषयी काय सांगताय? हा संकल्प आहे तो संकल्प होणार। मी जी माणसं तयार केली आहेत त्या माणसाला पूर्ण विश्वास आहे। जवळजवळ 1.5-2 लाखाच्या वर माणसं आज कार्य एक निष्ठेने करत आहेत, स्वयंस्फूर्तीने करत आहेत किंवा कोणत्या प्रकारचा कंटाळा नाही किंवा कोणत्या प्रकारचे कधी पैशाची काढण्याचं काही नाही, काहीही करत नाही। सगळे स्वतःहून मेहनत करून जरी क्लास 1 ऑफिसर असला, आणखीन कोण जरी चांगल्या जरी एखादा उद्योगपती जरी आमच्या बैठकीला आहेत सगळे त्याप्रमाणे त्या कामाला हजर आहेत आणि त्याप्रमाणे करणार ही मला 100% खात्री आहे। आपल्या बैठकीमध्ये जे सदस्य आहेत त्यापैकी ही लोक सगळी आहेत जी आता ह्या अभियानाला सुरुवात केलेली आहे, मात्र महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये याविषयी स्वच्छतेविषयी जागरूकता कशी निर्माण करायला हवी? आता महाराष्ट्रामध्ये आता बघायला गेलं तर आजच्या दिवसाला मला 16 तारखेला मला बघायला गेलं ना, आता ते पण सांगायला पाहिजे की आमच्या बैठकीत सुद्धा पुष्कळ माणसं आज प्रत्यक्ष तिथे येऊन हजर। आता मी येताना बघितली बैठकीत नसणारी माणसं सुद्धा आज या कार्यासाठी हजर आहेत। त्यांना महत्त्वाचं कळलेलं आहे, त्यांच्या अंतरात जागृती आलेली आहे, म्हणून ते येऊन कामं करतात, स्वतःहून उभं राहून ती काय त्यांना कष्ट करायची भूमिका शारीरिक आहे तेवढं करतात। आरोग्याचा खरा मंत्र हा स्वच्छता असतो आणि यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदार असला पाहिजे। प्रत्येक नागरिकांमध्ये जाणीवपूर्वक जनजागृती व्हायला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन प्रदीपसह सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई।